महत्त्वाची बातमी आपण पाहूयात या संदर्भामध्ये। पुढच्या काही तासामध्ये, पुढच्या काही मिनिटांमध्ये पहिला कल आपल्या हाती येणार आहे आणि पुढच्या काही मिनिटात मतमोजणीला सुरुवात होते। अवघी 3 मिनिटं उरलेली आहेत आणि त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायती याचा निकाल नेमका काय लागतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। 6 ते 7 वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत। या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत असं राजकीय पक्षांकडून सांगितलं जात असलं तरी प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद, आपली प्रतिष्ठा त्यांच्याकडून पणाला लावण्यात आली आणि सुरुवातीलाच आता पोस्टल मतं जी आहेत ती आता मोजली जात आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये पोस्टल मतांचा पहिला कल आपल्या हाती येणार आहे। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी मतदान झालेलं होतं। सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी होणार आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये पहिला कल आपल्या हाती येईल। पोस्टल मतं झाल्यानंतर म्हणजे अगदी 10 मिनिटात पोस्टल मतं झाल्यानंतर ईव्हीएमची मोजणी सुरू होईल आणि त्यानंतर लगेचच आकडे आपल्या स्क्रीनवर असतील। 2 ते 3 तासामध्ये चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकतं। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा ठिकठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये पहिला कल जो आहे तो हाती येणार आहे। TV9 मराठीच्या संपूर्ण या स्क्रीनवर जर आपण पाहिलं तर एकाच नजरेमध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ शकतं। आपण पाहतो की ईव्हीएमचे सील आता या ठिकाणी उघडले जात आहेत। सगळ्याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम बाहेर काढण्यात आलेली आहेत। ही तीच ईव्हीएम आहेत ज्यामध्ये उमेदवारांचं भवितव्य कैद झालेलं आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये कोणता उमेदवार जिंकणार, कोणता हरणार हे स्पष्ट होणार आहे। 2 तारखेला ज्यावेळेला मतदान झालेलं होतं त्याच्यानंतर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा खडा पहारा इतके 20 दिवस जे आहे ते पाहायला मिळालेला होता आणि त्याच्यानंतर सीसीटीव्ही सुद्धा काही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून बसवलेले होते। आता हे स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेले आहेत। या सुरुवातीला पोस्टल मतमोजणी होईल। 10 ते 15 मिनिटाच्या नंतर जर ईव्हीएमची मतमोजणी जी आहे ती सुरू होईल आणि पुढच्या 2 ते 3 तासामध्ये चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। इथे आपण पाहतो की ईव्हीएम या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत आणि सगळे पक्षांचे प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी उभे असणार आहेत। त्यांच्या समोर ईव्हीएम उघडली जातील आणि त्यानंतर त्याची मोजणी होणार आहे। त्याआधी पोस्टल मतं जी आहेत ती या ठिकाणी काढली जात आहेत। आपण पाहतो इथे की पोस्टल मतं याआधी मोजली जातील आणि त्यानंतर पहिला कल हाती येईल। एक महत्त्वाची बातमी हाती येते। बातमी आहे बारामतीमध्ये आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवारची लढत पाहायला मिळते। अजित पवारांच्या मतदारसंघात आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता पोस्टल मतमोजणी सुरू झाली। बरोबर 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजता आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ही पोस्टल मतं मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएमची मतं मोजली जाणार आहेत। ईव्हीएमचे सील उघडण्यात आलेले आहेत आणि आता यंत्रणा सज्ज झालेली आहे निकाल देण्यासाठी। पुण्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर 15 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायती आहेत। मात्र लक्ष लागून राहिलेलं आहे ते म्हणजे बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत आहे। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। पोस्टल